जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होईल या भीतीनं पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार आहे अशी अफवा काल रात्रीपासून पसरल्यामुळे वाहनधारकांनी पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांग लावली होती। अचानक गर्दी वाढल्याने वाहनधारकांकडून आता कमी प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल दिलं जात आहे। एकीकडे घरगुती गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची रांग दिसून येते। बीडमधील प्रकाश घोलप या तरुण शेतकऱ्यानं एलपीजी गॅसला पर्याय म्हणून बायोगॅस निर्मितीतून एलपीजी गॅस टंचाईवर मात केली आहे। घोलप कुटुंबाला बायोगॅसमुळे एलपीजी गॅसवर अवलंबून राहण्याची गरज नाहीये। बायोगॅसनं 5 ते 6 जणांच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या गॅसची चिंता मिटलेली आहे। फायदा म्हणजे आता लोक काय 2-2, 3-3 दिवस टाकी घेण्यासाठी म्हणजे रांगेत उभा आहेत। आता कोणी म्हणतं आमची गॅसची टाकी संपली, आता कधी हे भेटणार, तर आम्ही म्हणतो आम्हाला काय आता टेन्शनच नाहीये। कुठला स्वयंपाक इथे बनवला जातो? सगळ्याच म्हणजे जे आपण ह्या गॅसवर बनतो तेच, समज जे चुलीवर बनतो त्याच्यावर सगळं होतं। म्हणजे जे आता ज्या बायकांना म्हणजे अडचणी आहे, समस्या आहे, जागे तूळ करतात की बाई आता माझा गॅस संपल्यावर कसं होईल, काय होईल, तशी मला कोणतीही अडचण नाही। सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे गॅस सिलेंडर मिळतच नाही। तर अशा वेळेत आम्ही काय केलं, बायोगॅस बसवला आणि बायोगॅसमधून आता आम्हाला ते सिलेंडर आणण्याची आवश्यकताच नाही। तो आम्ही शेण आणि पाणी मिक्स करून टाकलं, आमचा रोजची रोज गॅस तयार होतो आणि तो आमचा सध्या चालू आहे गॅस, त्यामुळे आम्हाला काही एलपीजी गॅसची आवश्यकताच नाही आहे। आखाती देशातल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा जाणवतोय। त्यामुळे उपराजधानी नागपुरातील हॉटेल, व्यावसायिक, केटरर्स, हातगाडीवाले